कल्याणमधील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला आहे। कल्याणमध्ये अवघ्या 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। सोमवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आईकडून 20 रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी घरातून बाहेर पडली, पण सायंकाळी उशीर झाला तरी ती मुलगी घरी आली नाही। त्यानंतर मुलीच्या आईने शोधायला सुरू केली, मात्र शोधाशोध करूनही मुलगी सापडत नव्हती। हे लक्षात आल्यानंतर महिलेने आपल्या पतीला मुलगी सापडत नाही यानंतर मुलीचे वडील घरी आले आणि दोघांनीही मुलीचा शोध घेणं सुरू केलं, पण मुलगी कुठेच सापडत नाही। यानंतर दाम्पत्यानं कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याचं सांगितलं आणि मंगळवारी कल्याण पडगा रस्त्यावरील निर्जन स्थळी एका झुडपामध्ये मुलीचा मृतदेह आढळलेला आहे। हे ठिकाण मुलीच्या घरापासून 13 किलोमीटर दूर आहे। मुलीवर लैंगिक अत्याचार करून मग तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे। कल्याण पूर्व भागात 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले। मुख्य संशयित आरोपी विशाल गवळीसह त्याची तिसरी बायको साक्षी गवळी हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। तर ह्या आरोपीला एकूण 3 बायका होत्या नाही, आताचं जे लग्न होतं तिसरं लग्न होतं। पोलिसांनी विशालची कसून चौकशी केल्यानंतर तो गुन्हेगार असल्याचं समोर आलं। तर पोलिसांनी तिच्या पत्नीची चौकशी केल्यानंतर तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केल्यानंतर तिनं संपूर्ण घटनाक्रम सांगितला, काय झालं होतं ते। आरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षीनं सांगितलं की पीडित मुलीला सायंकाळी 5 वाजता विशालने घरात घेतले। त्याने मुलीसोबत गैरकृत्य करून तिची हत्या केली। त्यानंतर एका मोठ्या बॅगेत तिचा मृतदेह भरून ठेवला होता। आरोपीची पत्नी साक्षी गवळी ही बँकेत नोकरी करत असल्याने संध्याकाळी 7 वाजायच्या सुमारास ती घरी आली। त्यावेळी आरोपीने तिला घडलेले सर्व प्रकार सांगितला। हे ऐकून तिला नंतर या दोघांनी विचार केला आणि 7 वाजल्यानंतर पती पत्नी दोघांनी एकत्र बसून मृतदेहाची काय करायचं याबद्दल योजना आखली। आधी त्यांनी घरातील रक्ताचे डाग पुसून टाकले। रात्री 8:30 वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलवून घेतली। 9 वाजता तो बापगावच्या दिशेने रवाना झाला। तिथे मृतदेह टाकून घरी परत येत असतानाच विशाल एका आधारवाडीच्या बियर बार मध्ये जाऊन तिथून दारू विकत घेण्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। दारूच्या दुकानामध्ये त्याच्या चेहऱ्यावर असं कोणतंच भय नव्हतं किंवा त्याच्या कोणताच असा पश्चाताप दिसला नाही जेणेकरून तो शर्मिंदा होईल। नंतर तिथून आपल्या पत्नीच्या गावी निघून गेला। तर पत्नी साक्षी मात्र तिथेच राहिली, परंतु त्याच्या घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे हे कृत्य विशालनेच केल्याचा संशय पोलिसांना आला। पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार घडाघडा सांगितला। या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी शेगाव म्हणून ताब्यात घेतला आहे। विशाल गवळी हा त्याच्या पत्नीच्या माहेरी गेला होता। वेषांतर करण्यासाठी विशाल सलूनमध्ये केस आणि दाढी करत होता, तेव्हाच पोलिसांनी त्याला सलूनमधून ताब्यात घेतलं। या प्रकरणी विशाल सोबतच त्याची पत्नी आणि रिक्षा चालक हे पोलिसांच्या ताब्यात आहे। अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विशालच्या पत्नीने त्याची मदत केल्याचा आरोप आहे। ज्या रिक्षातून अल्पवयीन मुलीला मृतदेह बापगावला नेण्यात आला त्या रिक्षा चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर दुसरीकडे विशाल गवळी याने 3 लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे, माहिती समोर आलेली आहे। तर या हैवान विशाल गवळीवर अगोदर सुद्धा याच्यावर गुन्हे आहेत। याच्यावर कोणते गुन्हे आहेत बघा, 3 वर्षात विशाल गवळीवर 6 गुन्हे आहेत। तर 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा एक गुन्हा आहे, तर एक जबरी चोरी केल्याचा, मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा सुद्धा त्याच्यावर गुन्हा आहे। आता अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आलेली आहे। अशा प्रकारचे गंभीर गुन्हे त्याने केलेले आहेत, तरी सुद्धा हे जेलच्या बाहेर कसे येतात। बदलापूरमध्ये झालेल्या घटनेतील अक्षय शिंदे प्रमाणेच या विशाल गवळीला शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। विशाल गवळी हा विकृत नराधम कल्याणपूर्वेत दहशत माजवत असल्याची घटना पुन्हा एकदा समोर आलेली आहे। एका अल्पवयीन मुलीची हत्या करून त्याच्यावर अत्याचार केला। हा संतापजनक घटनेवर स्थानिक महिलांनी बदलापूर प्रकरणी अक्षय शिंदे याला गोळ्या घातल्या, त्याचप्रमाणे याला देखील गोळ्या घाला अशी मागणी करून संताप व्यक्त केलेला आहे।